हे आहे BTV नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल B, प्रतिबिंब जनमनाचं. नमस्कार. संवाद प्रतिवाद या आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. खरं तर आपण सगळेच जण असं म्हणतो की सगळं काही करायचं ते पोटासाठी. कधी वेळा आपण म्हणतो की पाठीवर मारा पण पोटावर मारू नका. म्हणजे टीचभर पोटाची खळगी भरण्यासाठी माणूस धडपडत असतो असंही आपण म्हणतो. पण मग होतं काय की ह्या सगळ्या गोष्टी पोटासाठी करत असताना पोटाकडेच दुर्लक्ष होतं आणि मग वेगवेगळे आजार विकार सुरू होतात. असंही म्हणतात की सगळ्या रोगांचा किंवा सगळ्या व्याधींचा उगम पोटातून होतो. आणि म्हणून मला आज या पोटाच्या नेमक्या कोणकोणत्या व्याधी असतात, त्या व्याधींवरती उपचार कसे होतात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आजार होऊ नये याच्यासाठी मुळात काय करता येईल याबद्दलची माहिती घ्यायची आहे. त्यासाठी आज आम्ही आमच्या स्टुडिओमध्ये बोलवलेलं आहे सुप्रसिद्ध पोटविकार तज्ञ डॉक्टर अनिश आमटे यांना. आपलं स्वागत आहे. नमस्कार. नमस्कार. सुरुवातीला म्हटल्या पद्धतीनं की पोट हे अनेक आजारांचं विकारांचं उगमस्थान असतं असं म्हणतात. पोटामुळे कोणकोणते आजार विकार होऊ शकतात हे आधी पहिल्यांदा आमच्या प्रेक्षकांना सांगा. मी सुरुवातीला असं म्हणेन की आपण जे सगळं खातो, चमचमीत खातो, ते सगळं जिभेसाठी असतं. पण सोसावं पोटाला लागतं. हो. कारण ते आत गेल्यानंतर पोटात जळजळतं, पोटात त्रास होतो. हो. पण आज तागायत मी असा एकही पेशंट बघितलेला नाही जो म्हणतो की माझ्या जिभेला त्रास होतोय. सो बेसिकली तुम्ही मागे लागता जिभेसाठी, चविष्ट पाहिजे, चमचमीत पाहिजे, पण सोसावं पोटाला लागतं. कोल्हापुरी भाषेत चरचरीत पाहिजे. एक्झॅक्टली. कारण ती जिभेला पाहिजे असते, पोटाला त्याची गरज नसते. ठीक आहे. सो या दृष्टीनं बघायला गेलं तर आपल्या शरीरासाठी ज्या गोष्टी लागतात त्या गरजा खूप लिमिटेड आहेत. थोडक्यात आपल्या शरीराचं काम होऊन जातं. पण आपल्याला जी चव म्हणा किंवा व्हरायटी लागते प्रत्येक वेळेला वेगळं खायची, त्यातूनच मग प्रॉब्लेम्स व्हायला लागतात. तर आता सुरुवातीपासून आपण बघितलं तर अन्ननलिकेचे प्रॉब्लेम होऊ शकतात. म्हणजे त्याच्यात जळजळतं किंवा त्रास होतो, छातीच्या मध्यभागी दुखतं किंवा घास गिळताना अडकल्यासारखा वाटतो. हे अन्ननलिकेचे आजार असू शकतात. पुढे जठर जे असतं त्या जठरामध्ये अन्न साठवून ठेवायची त्याच्यावर प्राथमिक प्रक्रिया करण्याचं काम असतं. तर तिथे अल्सर होणे म्हणजे जखम होणे किंवा आतमध्ये गाठ होते किंवा जठरातनं छोट्या आतड्यामध्ये अन्न जे जात असतं ते तटतं, तो मार्ग तुंबतो किंवा ब्लॉक होतो. हे आजार जठराचे होतात. छोट्या आतड्यातही तसंच आतडं ब्लॉक होऊ शकतं किंवा जखमा होऊ शकतात. तर बेसिकली आपली पचन संस्था जी आहे ती एक पाईपलाईन आहे. आणि त्याला टायमिंग असतं की ठराविक अन्न ठराविक ठिकाणी थोडा वेळ थांबतं आणि पुढे जातं. आणि ह्या दोन गोष्टी महत्वाच्या असतात. एक, अन्नावर प्रक्रिया होणं आणि दुसरं अन्न पुढे ढकलणं. बऱ्याच वेळेला लोक हे दोन्ही याच्यात कन्फ्युजन करतात. नेमकं काय असतं ते त्यांना समजत नाही. अन्न पचतच नाही. हो, कारण ही तर जनरल तक्रार आहे की पचन संस्था बिघडलेली आहे, पचन क्रिया योग्य नाही. पण मग त्याच्यामध्ये सुद्धा अन्न पुढे सरकत नाही, हाही पचन संस्थेचा भाग आहे ना. एक्झॅक्टली, तो त्याचाच भाग आहे. बर. मग अन्न पुढं का सरकत नाही? एकतर ब्लॉक असणार किंवा आतडं अशक्त झाले. ओके. या दोन गोष्टीत फरक कळणं गरजेचं असतं. बऱ्याच वेळेला काय होतं की तुम्ही कुठे सोडा पी, कुठं पाणी पी, कुठं लंघन कर, डाळ भातच खा किंवा वरण भातच खा, दूध भाकरीच खा, असं करत लोक वेळ काढतात. मी असं म्हणेन की लक्षण आलं की लवकर या, लवकर चेक करा आणि ओघानं लवकर बरं व्हा. होतं काय की पहिला औषध खाऊन बघायचं, नाही बरं वाटलं की मग थोडं अजून पुढे जायचं, थोडं अजून पुढे जायचं. मग ज्या वेळेला त्रास अनावर होतो त्यावेळेला मग डॉक्टरकडे जायचं. काय अपचन ही आता इतकी कॉमन तक्रार झालेली आहे आणि एक तर त्याला आता आपली आहारशैली ही जबाबदार आहेच त्याला. पण तुम्ही म्हणता तसं की ते सिम्पटम्स ओळखायचे कसे? कारण माझं पोट गच्च आहे किंवा पोटामध्ये गॅसचा त्रास होतोय ही अनेक घरामधली अनेकांची तक्रार आहे. जसं कावीळीबद्दल नख पिवळी झाली किंवा डोळे पिवळे झाले तसं आपल्या पचनक्रियेबद्दलची काही लक्षणं असतात का? ओके. त्याला आम्ही काय म्हणतो की अलार्म सिम्पटम्स किंवा रेड फ्लॅग्स. उदाहरणार्थ पचन संस्थेचा त्रास आहे आणि तुमचं वजन कमी व्हायला लागलं, व्हेरी इम्पॉर्टंट. मग ते आपल्याला कसं कळणार? पॅन्ट ढिली होते किंवा लेडीज मध्ये हाताची जी बाही असते ती थोडी ढिली पडते किंवा घरातले 4-4 जण किंवा पै पाहुणे म्हणतात की जरा बारीक दिसायला लागलाय. सो कारण नसताना किंवा जीवन खाऊन सुद्धा वजन कमी होतंय, प्रॉब्लेम आहे. किंवा अन्न खाताना अडकतोय घास, म्हणजे तुम्ही भाकरी खाल्ली की अडकतो, भात खाल्ला की जातो, हे पहिलं लक्षण आहे. त्याच वेळेला लक्षात ठेवायचं की अडकायला नाही पाहिजे.
बर. तिसरं लक्षण उलटी होते. नॉर्मली आपल्याला उलटी होते, एखाद दुसऱ्या वेळेला उलटी होऊन गेली ठीक आहे, पण उलटीत रक्त पडलं किंवा रक्त दिसलं तर दॅट इज एन अलार्म सिम्पटम ऑर अ रेड फ्लॅग. Okay. या 2-3 गोष्टी असतील तर तुम्ही निश्चित मेडिकल अटेन्शन घेतलं गरजेचं आहे, कारण या वाढत गेल्या तर मग पुढे प्रॉब्लेम होतो. अच्छा. किरकोळ अपचन झालं. आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की नॉनव्हेज म्हटलं की जास्त खातात, हो. रविवार म्हटलं की जास्त खायचं, मग पोट गच्च होतं. मे बी त्यावेळेला मी म्हणेन एखाद दुसरा दिवस वाट बघा, पण ह्यातलं मी सांगितलं ह्यातल्यापैकी काही झालं, वजन कमी झालं, रक्ताची उलटी झाली किंवा अन्न अडकत असेल तर निश्चित मेडिकल ट्रीटमेंट किंवा इन्व्हेस्टिगेशन तपासण्या करणं गरजेचं आहे. अच्छा, पण मला सांगा, आता तुम्ही सांगितलं हे पचन संस्थेबद्दल झालं, या व्यतिरिक्त पोटामध्ये आपल्याकडे लिव्हर असते, बरोबर. किडनी असते, अन्य अनेक अवयव Okay. असतात. आपलं सगळ्यात अनेक महत्वाचा त्रास तो म्हणजे पित्ताचा, हे बरोबर. पित्ताचे खडे होणं. Okay. तर या सगळ्यासाठी आपण Okay. कशा पद्धतीनं प्रिकॉशन घेतली पाहिजे आणि मुळात त्याची लक्षणं काय असतात? की आता कोणते कोणते अवयव येतात, तर मी आता म्हणेन, मी सांगायला गेलं तर म्हणजे लिव्हर एक मोठा अवयव आहे. बरोबर. त्याला मराठी भाषेत यकृत असं म्हणतात, हो. पण बऱ्याच लोकांना ते माहिती माहिती लिव्हर नाही, liver. सगळ्यांना हो. माहिती आहे. सो लिव्हर आणि ड्रिंक हे सगळ्यांना माहिती आहे. आणि तो अमिताभ बच्चन डायलॉग फेमस केलेला आहे. अहो, अमिताभ बच्चननी सांगून सुद्धा लोक ऐकत ऐकत नाही, माझं नाहीत. थोडीच ऐकणार खरं आहे, खरं आहे. त्यानं पण सांगितले लिव्हर पिणे से दारू पिणे से liver खराब हो जाती. त्याचं नाही ऐकलं तर आपलं थोडीच ऐकणार. नाही, पण आपण आशा करूया की या ऐकतील. संपूर्ण एपिसोड मधनं किमान त्याबद्दलचा अवेअरनेस तरी वाढेल. एक्झॅक्टली. सो लिव्हर जनरली मी असं म्हणेन, लिव्हर इज इक्वल टू शरीराची आई. ओके. म्हणजे आई जशी घरात बॅकग्राऊंड मध्ये कामं करत असते, अनेक कामं करत असते, पण समोर नेहमी आपल्याला वडीलच दिसतात. त्यामुळं आई जर काम करायचं थांबली तर काय होईल याची तुम्ही कल्पना करू शकता. आणि जवळजवळ लिव्हर साधारण 250 ते 300 वेगवेगळी कामं करतं. बर. आणि तेवढी सर्व कामं आपल्याला बाहेरून सपोर्ट नाही करतायत. म्हणूनच किडनीला आपल्या सगळ्यांना लक्षात येईल की किडनीसाठी डायलिसिस ही ट्रीटमेंट उपलब्ध हो, आहे, हो. पण लिव्हरसाठी नाही. का? तर किडनीचं एकच काम आहे, शरीरातली घाण बाहेर काढणं. लिव्हरची कामं अनेक आहेत, त्याच्यामुळे लिव्हरला पर्याय नाही, नाही. substitute जसं नाही. आईला पर्याय नाही, आई ती आईच. यू कॅनॉट गेट अनदर आई, दुसरी आणता येत नाही. म्हणजे जसं किडनी ट्रान्सप्लांट होती तसं लिव्हर ट्रान्सप्लांट होते का? होतं, बरं. पण किडनी ट्रान्सप्लांट करण्याच्या मध्ये डायलिसिस असतं. म्हणजे तोपर्यंत तुम्हाला तग धरता येतो, वेळ मिळतो, हो. कारण तुम्हाला जोडणी करावी लागते बऱ्याच गोष्टींची. तसं लिव्हरसाठी नाहीये. म्हणूनच आणि ह्याच कारणासाठी आम्ही म्हणतो की प्रतिबंध, प्रिव्हेन्शन इज व्हेरी इम्पॉर्टंट. लिव्हर खराब होऊ देऊ नका. झाल्यानंतर ट्रान्सप्लांट करावा लागतो, तो भारतामध्ये उपलब्ध आहे, पण खूप कमी ठिकाणी उपलब्ध आहे. सगळ्यांना ते झेपेल किंवा जमेल असं नाहीये. बर. आणि ड्रिंकमुळे विशेषतः झालेला लिव्हरचा प्रॉब्लेम इज टोटली प्रिव्हेंटेबल. हा आजार तुम्ही विकत आणलाय, तुम्हाला झालेला नाहीये तो आजार. से डास चावल्यानं मलेरिया होतो, तो डास काय आपल्याला चुकून चावतो, पण ड्रिंकमुळे झालेला लिव्हरचा प्रॉब्लेम चुकून झालेला नाहीये, तो तुम्ही विकत आणलाय. सो प्रतिबंध हे जास्त महत्वाचं आहे लिव्हरच्या बाबतीत. हा पण झाला लिव्हरला फक्त आणि फक्त अल्कोहोल हे एकमेव जबाबदार आहे की अन्य काही कारणांमुळे सुद्धा लिव्हरचे आजार होऊ शकतात? जर तुम्ही लिव्हरच्या आजारांचा पूर्ण स्पेक्ट्रम बघितला, 100% असा बघितला, तर लिव्हर ड्रिंकमुळे खराब होण्याचा चान्स इज 80%. ओके. उरलेल्या 20% बाकीचे आजार आहेत, कॅन्सर आहेत, काही ठराविक गोळ्या औषधांनी लिव्हर खराब होतं, ऑटो इम्युन लिव्हर डिसीज म्हणतात ज्याला, रोगप्रतिकार शक्तीमुळे लिव्हर खराब होतं, त्याच्यामुळे होऊ शकतं. पित्ताचा पाईपलाईन ब्लॉक होऊ शकतो, पित्ताच्या पाईपमध्ये कॅन्सर होऊ शकतो, लिव्हर कॅन्सर होऊ शकतात. ही अन्य कारण आहेत. Okay. पण कॉमनेस्ट अँड द मोस्ट इम्पॉर्टंट इज अल्कोहोलिक लिव्हर डिसीज विच इज 100% प्रिव्हेंटेबल. बर. बर. जर तुम्ही ड्रिंक घेतलं नाही तर तुमचं लिव्हर खराब होणार नाही. बर. द प्रॉब्लेम इज किती घ्यायचं आणि कुठे थांबायचं हे समजत नाही. बरोबर. आणि खूप तरुण वयात आजकाल लोकांनी या गोष्टी चालू केलेल्या आहेत. सो पूर्वी काय व्हायचं की साधारण 50 किंवा रिटायरमेंटच्या जवळ आल्यावर लोक करायचे, पण आजकाल काय व्हायला लागलंय, फास्ट लाईफ आणि या सर्व गोष्टींमुळे त्याला अनेक कधी फॅशन म्हणून, कधी गरज म्हणून, कधी टेन्शन्स म्हणून, कधी शो बिझनेस म्हणून, पण आता- अल्कोहोल घेण्याचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. मी नेहमी असं म्हणतो की अल्कोहोल जो घेणार असतो ना, तो नेहमी सांगतो मी फार पित नाही, मी 2च दिवशी पितो. एकदा पाऊस पडला की पितो आणि एकदा नाही पडला की पितो. सो म्हणजे तो रोजच पितो. सो बेसिकली ते त्याच्याकडे आहे, ही हॅज टू डिसाइड. त्या व्यक्तीला स्वतःला वाटलं पाहिजे की बा दिस इज नॉट राईट. आणि प्रमाण चुकलं की आजार हा निश्चित येणारच. म्हणजे किती प्रमाण करेक्ट प्रमाण आहे हे ह्याला उत्तर असं काही गणित नाही नाहीये. अच्छा. सो हे झालं लिव्हरचं. आता लिव्हर बरोबरच पोटामध्ये स्वादुपिंड किंवा पॅनक्रियाज असतं. या पॅनक्रियाची 2 प्रमुख कामं असतात. एक साखरेचं नियंत्रण ठेवणं आणि दुसरं चरबीचं पचन करणं. बर. सो डायजेशन ऑफ फॅट्स आणि मॅनेजमेंट ऑफ ब्लड शुगर, ओके. ही 2 कामं स्वादुपिंड करतात.
आणि सुदैवानं किंवा दुर्दैवानं लिव्हर आणि स्वादुपिंड दोघं एकमेकाशी बरोबरीनं असतात. बरं. ड्रिंकमुळे स्वादुपिंडही खराब होऊ शकतं. अच्छा. सो ड्रिंक पिलं की लिव्हरही खराब होतं, स्वादुपिंडही खराब होतं. आणि असं एखाद्याला लिव्हर खराब होईल, एखाद्याचं स्वादुपिंड खराब होईल. पण लिव्हर खराब झाल्याची त्याची लक्षणं काय असतात? ओके, आता लिव्हर मध्ये ना रिझर्व्ह कपॅसिटी प्रचंड असते. म्हणजे जोपर्यंत साधारण 60-70-80% लिव्हर खराब होत नाही तोपर्यंत कळतच नाही. हे सर्वात मोठं दुर्दैव आहे. आणि जोपर्यंत खराब होत नाही तोपर्यंत लोक चेक करत नाही. बरोबर. आणि ज्या वेळेला खराब होतं त्यावेळेला वेळ निघून गेलेली आहे. हे म्हणजे असं एक विषचक्र आहे की जोपर्यंत मला काही होत नाही तोपर्यंत मी डॉक्टरांकडे जाणार नाही, डॉक्टरांकडे जोपर्यंत जात नाही तोपर्यंत तपासणी करत नाही, आणि तपासणी करत नाही तेव्हा मला काही झाले हेच कळत नाही, आणि तेव्हा मला काही झालेलं नाही म्हणून आपण आणखीन वेगानं मग सगळ्या गोष्टी करायला लागतो की मी ठणठणीत आहे, मला काय होत नाही म्हणून. होय, वेगानं करायला. नाही, पण मला आता सांगा की याच्या बरोबरीनं आणखीन एक सगळ्यांच्यात एक कॉमन तक्रार असते, ती म्हणजे पित्ताची किंवा ऍसिडिटीची. याची ही सुरुवात पोटापासूनच होते का? होते, बरोबर. ऍसिडिटी म्हणजे काय? पोटामध्ये म्हणजे स्टमक, बेसिकली जठरामध्ये ऍसिड तयार होतं. मग ऍसिडचं काम काय? इट इज द फर्स्ट लाईन ऑफ डिफेन्स. म्हणजे तुम्ही जे अन्न घेता त्या अन्नामध्ये जे काही जंतू असतात ते स्टेरिलाइज करणं किंवा ते जंतू सर्व मारणं, हे त्या ऍसिडचं काम आहे. ओके. आणि हे ऍसिड दर 4 तासांनी तयार होणारच. दर 4 तासांनी. त्यामुळे तुम्ही जर साधारण 8:30-9ला सकाळी नाश्ता केला की 12:30-1च्या सुमारास परत पोटामध्ये ऍसिड तयार होणारच. कारण ते अँटिसिपेट करते, त्याला अपेक्षा आहे की बा अन्न आत येणार आणि मला तयार राहायला पाहिजे. 12:30-1ला झालं की परत 4-4:30ला परत ऍसिड असणार. सो परत त्या अँटिसिपेशन. आणि होतं काय, तुमच्या कामाच्या व्यापात म्हणा किंवा तुमच्या धावपळीच्या आयुष्यात तुम्ही वेळच्या वेळी खायचं विसरता, आणि मग ते ऍसिड तिथं राहिलं की ते हेनकाळतं. अच्छा. सो इट इज लाईक एम्प्टी माइंड इज डेव्हिल्स वर्कशॉप. त्याचा जो सैतानाचं घर, त्या ऍसिडचा जो उद्देश आहे तो पूर्ण नाही होत. आणि मग ते हेनकळतं, वर येतं, मग म्हणतात छातीत जळजळतंय, पोटात जळजळतंय. काही थोडा वेळ, मे बी वर्ष, 2 वर्ष, 4 वर्ष तुमचं शरीर ते सहन करतं, टॉलरेट करतं, तुम्हाला त्रास होत नाही. पण एक वेळ अशी येते ज्या वेळेला शरीर म्हणतं बास, आता नाही सहन होत, आणि मग तुम्हाला सिम्पटम्स किंवा लक्षणे येतात. जळजळणे, पोटात दुखणे, उलटी, मळमळ. आणि हे कोणी चालू केलं? तुम्हीच चालू केलं. तुम्ही वेळच्या वेळी खाल्लं असतं तर हे झालंच नसतं. सो अल्टिमेटली सगळं फिरून येतं तुमच्या रेग्युलॅरिटीवर. मी नेहमी असं म्हणतो की जे कोण पेशंट माझ्याकडे येतात, पित्ताचा त्रास आहे, मी त्यांना म्हणजेच पित्त, ते आता इंटरचेंजेबली वापरतात लोक, दोन्ही एकमेकाला वापरतात. आणि विचारायला गेलो मी पेशंटला की ऍसिडिटी म्हणजे नेमकं काय, बऱ्याच वेळेला त्यांना ते सांगता येत नाही, जरा जळजळतंय, जरा त्रास होतोय. सो त्यांना पण ते क्लिअर नसते नेमकं काय. मी नेहमी हे सांगत असतो की तुम्ही जेव्हा शाळेत असता त्यावेळेला कधी तुम्हाला त्रास होतो का? नाही होत. का? कारण त्यावेळेला तुम्ही आईच्या ताब्यात असता आणि घंटीच्या ताब्यात असता. दुपारची घंटी वाजली की डबा उघडायचा, खायचं आणि खेळायचं. घरी परत आला की आईनं नाश्ता केलेला असतो तो खायचा. सो सगळं टाइम टू टाइम होत असतं. शिस्त लागलेली. एक्झॅक्टली. टाइम टेबल असतं. ते टाइम टेबल तुमच्या प्रोफेशनच्या नादात, मित्रमंडळी, पार्टी, ह्याच्यात सगळं विस्कटतं किंवा जाणून बुजून विस्कटवतो आपण. आपल्याला आवडतं, एक रिबेल ऍटिट्यूड येते की आता नाही, तर मी कॉलेजमध्ये आलोय, मला आता वेळ नको, मी टाइम टेबल नको, आई माझी कटकट करते सारखी. मग नंतर फिरून फिरून मग डॉक्टर कटकट करतो. यू हॅव टू डिसाईड की तुम्हाला काय पाहिजे. जर वेळच्या वेळी गोष्टी ठेवल्या ना तर काही विशेष प्रॉब्लेम येत नाही. अच्छा. मला सांगा, अनेक लोकांची अशी एक तक्रार असते की त्यांना गाडी लागते म्हणतात. बरोबर. म्हणजे कुठल्याही गाडीमध्ये बसून घाटातनं प्रवास केला की हमखास उलटी होणार असा एक खूप मोठा वर्ग आहे. हो. त्यावेळेला त्या लोकांचं म्हणणं असतं, किंवा इव्हन ज्यांचं ओव्हर ड्रिंक होतं त्यांना सुद्धा असं वाटतं की उलटी होऊन झाली की मोकळं झालं. ओके. अशी उलटी होणं खरंच शरीराच्या दृष्टीनं चांगलं असतं की घातक असतं? मी तुम्हाला सांगतो, हे घाटात उलटी होते, मोशन सिकनेस म्हणतात. मी पण त्याचा एक पेशंट आहे, मलाही त्रास होतो. पण मग तो पोटाशी संबंधित आहे का? नाही, तो संबंधित आहे तुमच्या कानाशी. आपल्या कानामध्ये वेस्टिब्युलर ॲपॅरेटस असतं, म्हणजे बॅलन्सचं यंत्र. बर. आणि ते सारखं असं झालं की त्याच्यामध्ये जे पाणी असतं ते हेनकाळतं. बर. आणि म्हणून तुम्हाला मळमळतं आणि तुम्ही उलटी करता. त्याला बरेच त्याचा ऍसिडिटीशी किंवा त्याशी काही संबंध नाहीये. दॅट इज मोशन सिकनेस. ओके. तो पोटाचा आजार नाहीये. बर. आणि काही काही जणांचं ते लॅबेरिन्थ ॲपॅरेटस सेन्सिटिव्ह असतं, जसं माझं आहे. ओके. मला ते रोलर कोस्टर आणि त्या ते आपल्याला झेपत नाही. बरोबर. ओके. सो इट इज सेम ॲज घाटात गाडी चालवणं. ओके. ओके. सो त्याचा आणि पित्ताचा काही विशेष संबंध नाही. जर तुमच्या पोटामध्ये त्यावेळेला काहीतरी तुम्ही खाल्लं असेल आणि घाटातनं गाडी गेली की उलटी होते. ओके. उलटी केल्यानंतर पोट हलकं होतं, जरा बरं वाटतं,
बाय द टाइम यू रीच युअर डेस्टिनेशन आणि तुम्ही विसरून जाता काय झालं. आणि ओव्हर ड्रिंक झाल्यानंतर जी उलटी केली जाती ती तो जो काही आहे प्रकार की आता मोकळं झालं असं एक समजूत असती आणि पुन्हा नव्यानं मी अल्कोहोल घ्यायला मोकळा झालो असं वाटत असतं. मी एक लक्षात घ्या गोष्ट, आपण ज्या वेळेला घरी जेवतो त्यावेळेला आपलं जेवण साधारण सीमित असतं. मे बी 2 चपात्या किंवा 2 भाकऱ्या, भात, आमटी, भाजी जे काय असेल ते. तुम्ही ड्रिंक घेता त्यावेळेला तुम्हाला कळत नाही. पहिल्यांदा तुम्ही साधारण 1 ते 1.5 लिटर पाणी आत जातं इच्छेनं. खरं तर तुमचं पोट भरलेलं असतं, पण थोडंसं तुम्ही त्यावेळेला होय नाही त्या संगतीच्या नादात खात राहता आणि त्याची तुमच्या पोटाला सवय नसते. एक टाइम असा येतो की तुमच्या पोटाला ते टॉलरेट होत नाही आणि बिकॉज इट इज ओव्हरफुल ती ओतू जाणारच ना. बरोबर. आणि ते ओतू जातं तोंडाकडनं. अच्छा. आणि मग ते हलकं वाटतं की परत गाडी तयार, विच इज नॉट राईट. ते खरं तर अति झालं म्हणून उलटी झाली. अच्छा. ते शरीराचा उलटी होणं हे एक बॅकअप किंवा इमर्जन्सी एक्झिट आहे. जसं आपल्या बसमध्ये असतो ना, मागे एक खिडकी असते बघा, इमर्जन्सी एक्झिट लिहिली. उलटी ही काय नॅचरल पद्धत नव्हे, ती शरीराने करून ठेवलेली एक इमर्जन्सी सोय आहे की अनावधानानं किंवा चुकून काहीतरी वाईट गोष्ट जर पोटात गेली आणि ती आपल्या शरीराला त्या गोष्टीची जाणीव झाली तर ती बाहेर कशी काढायची, कारण ती नाहीतर आतड्यातनं फिरून जाणार. त्याच्याऐवजी लगेचच बाहेर टाकता यावी यासाठी तो इमर्जन्सी एक्झिट आहे. इट इज नॉट रुटीन किंवा नेहमीचा वहिवाटीचा मार्ग नव्हे तो. ओके. की खाल्लं आणि उलटी केली तसं नव्हे. सो ते इमर्जन्सी आहे. ज्या वेळेला ओव्हरफुल होतं त्यावेळेलाच उलटी होते. पोटामध्ये सुद्धा कॅन्सरचे काही प्रकार आहेत का? कारण बऱ्याचदा असं होतं की पोटामधनं गाठ काढली याबद्दलच्या अनेक बातम्या आपण बघतो, वाचतो, आम्ही स्वतः देत असतो. मग तो एवढा मोठा ट्युमर काढला, इतक्या वजनाचा ट्युमर काढला. बरोबर. हे ट्युमर कशामुळे तयार होतात आणि त्याचे दुष्परिणाम काय काय असू शकतात? आता जठर बघितलं ना, बेसिकली आपलं पोट जे आपण म्हणतो ती एक पिशवी आहे. समजा जसं आपण भाजी मंडईत गेलो तर एक पिशवी, त्या पिशवीत काय काय असू शकतं, लिंबू असू शकतात, वांगी, बटाटे, टोमॅटो सगळं तुम्ही घालता. सो आपलं पोट इमॅजिन करा एक पिशवी आहे, त्याच्या आतमध्ये वेगवेगळे अवयव आहेत. त्या पिशवीमध्ये 2 कंपार्टमेंट आहेत, एक पुढचा आणि एक मागचा. अच्छा. तर मागच्या कंपार्टमेंटमध्ये फक्त किडनी असते. बर. आणि त्या किडनीच्या पाईप्स असतात मागच्या बाजूला. हा. पुढच्या बाजूला आपलं जठर, लिव्हर, झालंच तर छोटी आतडी, मोठी आतडी, लघवीची पिशवी वगैरे हे सगळं पुढच्या भागात असतं. तर होतं काय की आपली जी पचन संस्था आहे त्याच्यामध्ये जेवण सामावून घ्यायची कपॅसिटी आहे, म्हणजे त्याच्यामध्ये जागा आहे. ओके. म्हणजे 2 लिटर ते 2.5 लिटर पोटामध्ये जागा असते, म्हणूनच तुमचं अन्न त्याच्यात जाऊ शकतं. मी 1 मिनिट थांबवतो मला, कारण हा प्रश्न खूप इंटरेस्टिंग आहे की अनेकांच्या मनात तो येतो की समजा एखादा माणूस 2 चपात्या खाऊन त्याचं पोट भरतं, तर एखादा माणूस पैज लावून चक्क अगदी 15 चपात्या खातो, मग त्यावेळी ती पिशवी अशी ताणत जाते, फुगते. कारण मला असं प्रश्न पडतो की हे सगळं खाल्लेलं जाते कुठं म्हणून. फुगतं. म्हणजे लिटरली असं जिलेबीचं ताट पैज लावून संपवणारे लोक असतात. बरोबर. पण मग त्याचा सगळ्याचा एक प्रकारे आपण पोटावर अत्याचारच करत असतो. होतो. ती प्रत्येकाची टॉलरेट करण्याची कपॅसिटी असती ना. बर. आणि प्रत्येक वेळेला आता होतं काय, 4 चौघात तुम्ही बसलेला असला की बऱ्याच वेळेला लोकांना, विशेषतः तरुण वर्गाला कमीपणाचं वाटतं. मी कसं सांगू मला त्रास होतोय म्हणून. होत असला तरी दाबून खायचं, मग घरी जाऊन सगळं निस्तरायचं. ते कोणाला माहित नसते, ते आम्हाला माहिती असतं, कारण आम्ही विचारतो की नंतर तू काय केलं बाबा, मग सांगतात नाही सर त्रास झाला होता, खूप पोट फुगलं होतं. पण ही अन्नाची पिशवी जी असती ती सगळ्यांचा साईज एकसारखा असतो का? सर्वसाधारणपणे 2 ते 2.5 लिटर, कधी कधी 3 लिटर इथपर्यंत. आता मी तुम्हाला असं म्हणेन, एखाद्या पैलवानाला तुम्ही सांगितलं 4 किलो उचल तर तो इझिली उचल, बरोबर. पण एखाद्या गृहिणीला सांगितलं तर तिला थोडंसं कष्ट पडतं. सो इट इज अ क्वेश्चन ऑफ कपॅसिटी. अच्छा. तुमचं रोजचं रुटीन काय, तुम्ही किती खाताय त्याच्यावरच अवलंबून असतं ना. एखादा रोज समजा 4 किलोमीटर धावण्याची त्याला सवय आहे, तर तो एखाद्या ऑड दिवशी 5-6 किलोमीटरही धावू शकतो. बरोबर. कसं काय, तर त्याचं ते ट्रेनिंग आहे. बरोबर. सो जर तुम्हाला नेहमीच भरपूर अन्न खायची सवय असेल तर एखाद्या दिवशी तुम्ही ताटभर जिलेबी खाणारच हो. द क्वेश्चन इज, महत्वाचा प्रश्न असा आहे की दुसऱ्या दिवशी त्याला विचारा तो कसा आहे. दुसऱ्या दिवशी तेवढ्याच जिलब्या खाणार का विचारा, मग खातो का बघू. नाही खाणार. इट इज नॉट पॉसिबल, नाही होऊ शकत. ते ईर्षेसाठी करतात, ठीक आहे. पण आता मी जे म्हणतो, जागा आहे जठरामध्ये साधारण 2.5 लिटर. तर होतं काय, आतमध्ये गाठ किंवा काही जखम असेल तर त्याला वाढायला वाव आहे, देर इज स्पेस. मी तुम्हाला सिंपल उदाहरण देतो. पोटामध्ये जशी जागा आहे तशी मेंदूमध्ये नाहीये. का, तर आपली जी कवटी आहे इट इज अ बोनी स्ट्रक्चर, हाडाचं आहे ते. त्याच्यामुळे आतमध्ये जागा अजिबात नाहीये. काही तुम्ही त्याच्यामध्ये अधिक घातलं की लगेच त्रास होतो. उदाहरणार्थ डोकं दुखतं, एनी ट्युमर, डोक्यामध्ये गाठ वाढायला लागली की लगेच कळतं. का, कारण दुखतं.
पण जठरामध्ये वाढायला लागलं काही की कळत नाही, कारण तिथे जागा आहे. ती गाठ वाढत 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 राहते आणि मग कुठेतरी ती मोक्याच्या ठिकाणी आली की त्रास होतो. म्हणजे तिनं मार्ग चोकअप केला की उलट्या व्हायला लागतात, वजन कमी होतं, जे मी पूर्वी सांगितलं ते, किंवा एखाद्या वेळेला क्वचित प्रसंगी रक्ताची उलटी होते, मग समजतं की काहीतरी प्रॉब्लेम आहे, किंवा वजन कमी व्हायला लागतं, मग समजतं प्रॉब्लेम आहे. सो ह्या गोष्टींकडे लक्ष ठेवावं लागतं. आणि म्हणूनच मी म्हणतो की असं काही गोष्टी चालू असतील, उदाहरणार्थ तंबाखू सेवन कोणत्याही स्वरूपात असेल, ड्रिंक्स असतील, वेळी अवेळी जेवण, किंवा आपल्या फॅमिलीमध्ये एखाद्याला असा प्रकारचा आजार झाला असेल किंवा ऑपरेशन झालं असेल आपल्या वडिलांना, आपल्या आजोबांना, तर विशेषतः ह्या लोकांनी थोडीशी काळजी घ्यावी. थोडे सिम्पटम्स असतील किंवा लक्षणं असतील तर योग्य ती तपासणी योग्य त्या वेळी करून घ्यावी. जागरूक राहावा, बी अवेअर. झाल्यानंतर येणार ठीक आहे, पण थोडंसं या गोष्टीचं तुम्ही भान ठेवलं तर प्रॉब्लेम कमी होऊ शकतो. खरं तर संवाद प्रतिवाद मध्ये आपण कोल्हापुरातील किंवा आपल्या अवतीभोवतीचे अनेक प्रश्न मांडत असतो, पण गेल्या काही दिवसांमध्ये आम्ही सातत्यानं जे काही आरोग्यविषयक प्रश्न असतील त्याच्याबद्दल सुद्धा जनजागृती व्हावी, त्याच्याबद्दलचा अवेअरनेस व्हावा आणि आपण आपलं आरोग्य सांभाळण्यासाठी प्रयत्न करावेत, म्हणून हा प्रयत्न करतोय. पोटाचे विकार किती वेगळ्या पद्धतीचे असू शकतात हे आपल्यापैकी अनेकांनी अनुभवलं असेल. सुरुवातीला म्हटल्या पद्धतीनं की पोट जर आपलं उत्तम असेल तर आपली तब्येत चांगली राहू शकते असं आपण नेहमीच म्हणतो, पण तसं आपण वागत नाही. अजूनही माझे काही प्रश्न आहेत, काही शंका आहेत, पण त्यापूर्वी घ्या एक छोटासा ब्रेक. पाहत राहा संवाद प्रतिवाद. प्रतिष्ठेचं रेडी पोझिशन घर आणि आता अविश्वसनीय दर. पूजा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स रौप्य महोत्सवी वर्षात देत आहे 11 भाग्यवंतांसाठी खास ऑफर. नियोजित वंडर 11 मधील 7व्या मजल्यापर्यंतचे फ्लॅट रेडी आणि संधी थोडी. भाग्यवान ग्राहकांना मिळेल भाग्यशाली ऑफर. वॅट, सर्व्हिस टॅक्स आणि अन्य कोणतेही चार्जेस नाहीत. या, प्रत्यक्ष पहा, बुकिंग करा आणि लगेच राहायला या. नागाळा पार्कातील वंडर 11 मध्ये 7 मजल्यापर्यंतच्या मोजक्याच फ्लॅटसाठी ही ऑफर, तीही मर्यादित कालावधीसाठी. अधिक माहितीसाठी संपर्क पूजा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, नागाळा पार्क, कोल्हापूर. फोन 268-8303. स्टाईल, फॅशन, कम्फर्ट, फील, ब्लू मॅन. पुरुषांचे व्यक्तिमत्व खुलवणारे, रुबाबदार बनवणारे प्युअर कॉटनचे, प्लेन, चेक्स आणि लाइनिंगचे एकापेक्षा एक आकर्षक शर्ट्स. ब्लू मॅन 100% एक्सपोर्ट होणारे दर्जेदार इटालियन फॅब्रिक, मजबूत स्टिचिंग, परफेक्ट फिटिंग. यामुळेच ब्लू मॅन शर्ट्स बनतात तुमच्या व्यक्तिमत्वाची ओळख. ब्लू मॅन शर्ट्सचे फॅक्टरी आउटलेट असलेले राजारामपुरी 3ऱ्या गल्लीतील श्री महावीर गारमेंट्स सादर करत आहे ब्रँड प्रमोशन ऑफर. 1 शर्ट खरेदीवर 1 शर्ट फ्री मिळवा. 2 शर्ट खरेदीवर 3 शर्ट फ्री मिळवा आणि 3 शर्ट खरेदीवर तब्बल 5 शर्ट मिळतील फ्री. अशी संधी नेहमी येत नाही. आजच राजारामपुरी 3ऱ्या गल्लीतील महावीर गारमेंट्सच्या शोरूमला किंवा पुणे बेंगलोर हायवे उजळाईवाडी येथील ब्लू मॅन फॅक्टरीला भेट द्या. ब्लू मॅन, द नेम फॉर ट्रस्ट, क्वालिटी, स्टाईल अँड एलिगन्स. प्रतिष्ठेचं रेडी पोझिशन घर आणि आता अविश्वसनीय दर. पूजा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स रौप्य महोत्सवी वर्षात देत आहे 11 भाग्यवंतांसाठी खास ऑफर. नियोजित वंडर 11 मधील 7व्या मजल्यापर्यंतचे फ्लॅट रेडी आणि संधी थोडी. भाग्यवान ग्राहकांना मिळेल भाग्यशाली ऑफर. वॅट, सर्व्हिस टॅक्स आणि अन्य कोणतेही चार्जेस नाहीत. या, प्रत्यक्ष पहा, बुकिंग करा आणि लगेच राहायला या. नागाळा पार्कातील वंडर 11 मध्ये 7 मजल्यापर्यंतच्या मोजक्याच फ्लॅटसाठी ही ऑफर, तीही मर्यादित कालावधीसाठी. अधिक माहितीसाठी संपर्क पूजा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, नागाळा पार्क, कोल्हापूर. फोन 268-8303. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत. संवाद प्रतिवाद मध्ये आज आपण बोलत आहोत पोट विकार तज्ज्ञ डॉक्टर अनिश आमटे यांच्याशी. आतापर्यंत आपण खूप काही बोललो. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते, मगाशी तुम्ही म्हटलात त्या पद्धतीनं, की माझं डोकं दुखायला लागलं की मला वाटतं की काहीतरी प्रॉब्लेम आहे. बऱ्याचदा असं होतं की पोटांच्या आजाराबद्दल लवकर लक्षातच येत नाही की मला काही आजार होतोय तो, आणि म्हणून तो तपासला जात नाही. याच्यावरती कोंडी कशी फोडायची, म्हणजे नियमित तपासणी करून घेणं आवश्यक असतं का, आणि ती कुठल्या वयापासून करायला पाहिजे? एक गोष्ट लक्षात घ्या, पोटाचे आजार हे खूप कॉमन आहेत. त्याची कारणं पण आपल्याला माहिती आहेत, दूषित पाणी वगैरे वगैरे. आता होतं काय की कुठलं लक्षण गंभीर आहे आणि कुठलं नाही हे आपल्याला कळणं थोडंसं कठीण होतं.
आता मी तुम्हाला सिंपल उदाहरण देतो. एखादा ऑफिस गोईंग मनुष्य आहे, टाइम टू टाइम खातो पितो वगैरे सगळं व्यवस्थित आहे, आणि त्याचं पोट बिघडलं. मग आम्ही विचारतो काय झालं बाबा, तो म्हणतो कुठेतरी टूरला गेलो होतो, तिकडे जेवण झालं आणि पोट बिघडलं. सो तो संदर्भ लागतो व्यवस्थित. बरोबर. किंवा दूषित पाणी प्यायलो, exactly. गढूळ पाणी प्यायलो, अशा पद्धतीचे पण त्याचबरोबर एखादा दुसरा स्टुडंट आहे समजा, जो हॉस्टेलमध्ये राहतोय, सारखंच बाहेरचं खातोय, आणि म्हणाला नाही सर गेले 3-4 दिवस त्रास व्हायला लागलाय, हा प्रत्येक महिन्यात मला त्रास होतो. मग मला जरा डाऊट यायला लागतो की बा ह्याच्यात काहीतरी वेगळं चालू असणार आहे, कारण याचं रुटीन थोडंसं बिनसलेलं दिसतंय. सो परत मी तेच म्हणेन, प्रामुख्यानं ज्या वेळेला कारण नसताना, म्हणजे जाणून बुजून, म्हणजे जसं जिमला जाऊन तुम्ही वजन कमी करता, इन्स्टेड ऑफ दॅट काही न करता व्यवस्थित जेवतोय पण वजन कमी व्हायला लागले, अच्छा, किंवा घरातले किंवा तुमचे कलिग्स कामाच्या ठिकाणचे वगैरे म्हणायला किंवा तुझी तब्येत बरी दिसत नाही किंवा आजकाल जेवत नाही व्यवस्थित, असं जाणवलं तर तपासणी करणं गरजेचं आहे. ओके. सरसकट सगळ्यांनी तपासणी करावी का? आता जर मी म्हणेन सरसकट सगळ्यांनी तपासणी करायची गरज नाही, पण एक ठराविक पॉप्युलेशन जे आहे आपल्याला माहिती आहे, ज्यांना थोड्याशा हॅबिट्स आहेत, से तंबाखू म्हणा किंवा ड्रिंक्स, त्या लोकांनी थोडंसं सावध राहावं. किंवा ज्यांच्या घरात त्यांच्या आईंना वडिलांना किंवा त्यांच्या आजोबांचं ऑपरेशन झालंय, विशेषतः पोटाचं मेजर ऑपरेशन झालंय, अशा लोकांनी. पण मग पोटाचे विकार सुद्धा अनुवंशिक असू शकतात? काही प्रमाणात अनुवंशिक असतात. बर. आणि जर का विशेषतः मी असं म्हणेन, जर का आपल्या फॅमिलीमध्ये पोटाचा कॅन्सर, अच्छा, वय वर्ष 50, म्हणजे ज्या व्यक्तीला से उदाहरणार्थ एखाद्याच्या फॅमिलीमध्ये त्यांच्या काकांना, त्यांचं वय, काकांचं वय 50 असताना कॅन्सर झाला असेल तर तो अनुवंशिक असण्याचा चान्स जास्त आहे. बर. ॲज अगेन जर एखाद्याला कॅन्सर वय वर्ष 80ला झाला तर तो अनुवंशिक असण्याचा चान्स खूप कमी आहे. सो यंगर एज ग्रुप, म्हणजे तरुण वयात जर कॅन्सर झाला असेल तर तो अनुवंशिक असण्याचा चान्स जास्त आहे. अच्छा. सो हे आम्हाला माहिती नसतं, हे जनरल पॉप्युलेशनला लोकांनाच माहिती असणार की बाबा त्यांच्या फॅमिलीमध्ये कोणाला तरुण वयात यंग एज मध्ये कॅन्सर झाला असेल तर त्या लोकांनी तपासणीला यावं आणि प्रतिबंधात्मक तपासणी जास्त करावी. मला आता काविळीबद्दल माहिती हवी आहे. जनरली लोकांना माहिती आहे की कावीळ हा अतिशय गंभीर आजार आहे. बरोबर. हेपॅटायटिस मध्ये सुद्धा त्यात A, B, C अशी काही त्यामध्ये प्रकार आहेत, असं ऐकून लोकांना माहिती असतं. मुळात कावीळ का होते आणि कावीळ झाल्यानंतर कोणती पथ्य पाळायला लागतात? ओके. तर कावीळ, मी आता इथेच परत सांगेन की कावीळ म्हणजे लक्षण आहे, कावीळ हा आजार नाहीये. बर. ओके. ओके. म्हणजे ताप, राईट, ताप हे लक्षण आहे. मग ताप कशामुळे होतो? मग ताप मलेरियाचा असेल, डेंग्यूचा असेल आणि टायफॉइडचा ताप असेल आणि अनेक ताप असतात. फ्लू वगैरे. एक्झॅक्टली. मग तुम्ही तापाची ट्रीटमेंट करता का? कशाची ट्रीटमेंट देता? तुम्ही मलेरियाची देता, तुम्ही टायफॉइडची देता, आणि मग ताप निवळतो. तसंच कावीळ इज इक्वल टू डोळा पिवळा होणे, बस एवढंच. मग ही कावीळ का होते? तर लिव्हरला सूज येते, त्याला हेपटायटिस म्हणतात. म्हणजे लिव्हर सुजलं की डोळा पिवळा होतो. मग या लिव्हरला सूज का येते? तर त्याची कारण आहेत. त्यातलं प्रामुख्य मेन कारण मी असं म्हणेन की व्हायरस किंवा विषाणू. हे विषाणू A, B, C, D आणि E सध्या 5 आहेत. तर ह्या विषाणूंमुळे हे विषाणू, आता उदाहरणार्थ सांगायला गेलं तर हेपटायटिस A आणि E हे 2 दूषित पाण्यातनं पसरतात. मग हे दूषित पाण्यातनं आपल्या शरीरात जातात, रक्तवाहिनीतून लिव्हर मध्ये जातात आणि लिव्हरला सूज येते, त्याला हेपटायटिस. इचलकरंजीमध्ये त्याची खूप मोठी साथ होती. म्हणजे लिव्हरला सूज आली की लिव्हर मधनं पिवळ्या रंगाचा जो निचरा होत असतो तो थांबतो. तो पिवळा रंग साठतो आणि शरीरामध्ये जिथं पांढरा अवयव आहे किंवा पांढरा दिसतो आपल्याला, म्हणजे डोळा, तिथे जाऊन तो पिवळा रंग दिसतो आपल्याला. म्हणून तुम्ही डोळा बघितला की पिवळा आहे किंवा नख, मग कावीळ. मग नख, पण कॉमन पहिला डोळा येतो मग नख येतात. सो कावीळ हे पित्त किंवा येलो पिवळा रंगाचा निचरा न होत असल्यामुळे होत. मग त्यातलं कॉमन कारण झालंय व्हायरसेस. त्याच्यानंतर नेक्स्ट कारण आपल्याकडचं कॉमन इज अल्कोहोल. अगेन ड्रिंकमुळे कावीळ होते, आणि ड्रिंकमुळे कावीळ झाली म्हणजे ती बऱ्यापैकी ऍडव्हान्स्ड आहे, हे मी आत्ताच सांगेन. त्याच्यानंतर पित्ताची पाईप ब्लॉक झाली, मग ती पित्ताची पाईप ब्लॉक होऊ शकते खड्यानी किंवा ट्युमरनी किंवा एखादा जंत आतमध्ये गेला तरी ब्लॉक होऊ शकते. आणि शेवटचं मी असं म्हणेन की काही ठराविक औषधांनी सुद्धा डोळा पिवळा होतो, कावीळ होते, लिव्हरला सूज येते. त्यामुळे लोकांना काय वाटतं, डोळा पिवळा झाला, कावीळ झाली म्हणजे सरसकट सगळ्यांना एकच ट्रीटमेंट द्यायची, पण तसं नाहीये. ओके. महत्वाची गोष्ट काय आहे की कावीळ का झाली हे बघायला पाहिजे. कशामुळे झाली? ती व्हायरसची कावीळ आहे का पित्त तुंबले म्हणून कावीळ आहे का त्याच्यामध्ये गाठ आहे म्हणून कावीळ आहे का खडा अडकलाय म्हणून कावीळ आहे, कशामुळे आहे, आणि त्याची मग वेगवेगळी ट्रीटमेंट आहे. अशी ती ट्रीटमेंट देणं गरजेचं असतं.
पोटामधल्या एक अल्सरमध्ये एक सगळ्यात आणखीन एक मोठा कॉमन आजार असतो तो अल्सरचा. बरोबर. अल्सर म्हणजे नेमकं काय? अल्सर काय म्हणजे होतं जखम. नेमकं? जखम म्हणजे ती मग कुठेही पोटातल्या कोणत्याही अवयवाला होऊ शकते का? होऊ शकते. बर. त्यातलं- पण मग ती कशावर? जखम जनरली कसं आपण कुठे पडलो, बरोबर. काही लागलं तर बरोबर. जखम होते हे आपल्याला बरोबर. सगळ्यांना माहिती आहे. बरोबर. पण मग पोटाच्या आतमध्ये असं काय घडतं की तिथं जखम निर्माण होते? एक गोष्ट लक्षात घ्या, ही जखम व्हायला असं एक नाही की बा अमुक खाल्लं की जखम झाली असं नसतं. 2-3 गोष्टी एकत्रित यायला पाहिजे. अच्छा. पहिलं इरेग्युलर मील्स, जेवणाच्या वेळा पाळायच्या नाहीत. पुन्हा पुन्हा आपण तिथंच येतोय हा. की जेवणाच्या आहाराच्या वेळा अगदी प्रमाणबद्ध असल्या पाहिजेत आणि योग्य असल्या पाहिजेत, टाइम टू टाइम. मग हे एकत्रित होऊन येणार. मग पाळायच्या नाहीत, दगदगीचं जीवन. देन यू हॅव, पूर्वी असं म्हणायचे की हरी वरी आणि करी ह्याच्यामुळे ते अल्सर्स व्हायचे. बरं, Okay? म्हणजे हरी म्हणजे गडबड. दगदग, हा, okay. वरी म्हणजे स्ट्रेन, काळजी, काळजी, okay, चिंता, हा. आणि करी म्हणजे तांबडा, ओके ओके कट, रस्सा. ओके. ओके. सो असं पूर्वीचा समज असायचा. आता असं झालंय की असे शोध लागले ज्याच्याने आपल्याला लक्षात आलंय की एच पायलोरी नावाचा एक बॅक्टेरिया आहे. बर. म्हणजे आता त्याला काय विषाणू किंवा विषाणूच. ओके, बॅक्टेरिया, हा. जीवाणू प्रॉब्ली. ओके. तर तो बॅक्टेरिया जठरामध्ये असतो आणि तो बॅक्टेरिया कुरतडत राहतो आतल्या लाइनिंगला जठराच्या. आणि कुरतडत राहिला की तिथे मग खड्डा पडतो एक छोटासा. म्हणजे ज्याला आपण वरती जखमेवर म्हणजे गुडघे फोडून येतात ना सायकलचा, हो. तसं ती जखम होते. अच्छा. म्हणजे वरचं लाइनिंग निघतं. आणि जठराची रचना अशी आहे किंवा छोट्या आतड्याची की वरचं लाइनिंग हे प्रोटेक्टिव्ह असतं, म्हणजे कवच किंवा शिल्ड असल्यासारखं असतं. ते निघून गेलं आणि त्याच्यावर ऍसिड पडलं की मग तिथे जखम व्हायला लागते. त्याला अल्सर म्हणतात. ओके ओके. आणि हा बॅक्टेरिया हे अल्सर तयार करतो. अच्छा. म्हणजे तो कुरतडत राहतो आणि तिथे ते अल्सर तयार होतं. अच्छा. सो बऱ्याच वेळेला आम्ही काय करतो की ज्या वेळेला पेशंटला अशा तक्रारी असतात, किरकोळ औषधांना सेटल होत नाही, तर मग आम्ही त्याची तोंडावाटे दुर्बीण आत सोडतो, ज्याला गॅस्ट्रोस्कोपी असं म्हणतात. हो. आणि आपण जठराची आणि छोट्या आतड्याची तपासणी करतो. तिथे आम्हाला दिसतं अल्सर आहे. तर पूर्वी काय असायचं, हे अल्सर दिसलं की त्याला ऑपरेशन वगैरे करायला लागायचं. आता आपण काय करतो की एक छोटासा तुकडा काढून घेतो, त्यातला मायक्रोस्कोप खाली बघतो, त्याच्यामध्ये आपल्याला दिसतं की त्याच्यात एच पायलोरी आहे. आणि एच पायलोरीची आपण ट्रीटमेंट दिली की 14 दिवसात हा अल्सर पूर्णपणे औषधाने बरा होतो. म्हणजे शस्त्रक्रिया किंवा ऑपरेशन न करता. न करता. बर. आणि त्याचा क्युअर रेट इज 99%. बर. हा पूर्णपणे बरा होतो, काही करावं लागत नाही. साधारण पुढे टोटल औषधं म्हटली तर 6 आठवडे म्हणजे 1.5 महिना घ्यावी लागतात. आणि त्याच्यानंतर हा बरा होतो पूर्णपणे. ओके. परत व्हायचा चान्स नाही. बर. पण त्या व्यक्तीनं एकदा दणका बसल्यावर रांगेत यावं. परत तुम्ही तेच केलं तर मग चालू ठेवायचं हेच सगळं परत परत. माझा आता शेवटचा प्रश्न आहे की पोटाच्या विकारांबद्दल तुम्ही अनेक विकारांबद्दल, व्याधींबद्दल माहिती दिलीत, पण मला सांगा की असा कुठला त्यातला सगळ्यात जीवघेणा आजार असतो की जिथे माणूस त्या आजारापर्यंत गेल्यानंतर मृत्यूची शक्यता जास्त असते? कारण कॉमन लोकांना काय असतं की मला जोपर्यंत काही होत नाही तोपर्यंत आपण त्याच्याबद्दल कधी गांभीर्याने विचारच करत नाही. आणि मग जेव्हा कधी काही होतं तेव्हा त्यातनं बरं झाल्यानंतर तुम्ही म्हटलं तसं रांगेला यायला लागतं, पण तो रांगेला येण्याची मानसिकता तयार होणं सुद्धा काही वेळा अवघड असतं. पण मुळात भीती हेच सगळ्यात काही वेळा चांगलं औषध असू शकतं. त्यामुळे असा कुठला आजार आहे की जो जास्ती गंभीर असू शकतो? माझे बरेच मित्र अशा, तू आहेस की तुम्ही कशाला आहे डॉक्टर? ठीक आहे, डॉक्टरवर भरोसा असणं, डॉक्टर बरं करतात, सगळं खाऊन मरणार आणि मग नाही तर डॉक्टरांचा उपयोग काय, अशी मानसिकता आहे. जे डॉक्टरांनी सांगितलेलं सगळं आम्ही पाळायचं पथ्य, मग आम्ही निरोगी राहणार. मग त्या डॉक्टरांचं कौशल्य काय, ते तर आम्ही असंही राहू. पण तरी सुद्धा जर असे काही पोटाचे आजार विकार होत असतील तर बेसिकली आपण रोजच्या जीवनशैलीमध्ये तुम्ही सांगितलं त्या पद्धतीनं एक टाइम टेबल असलंच पाहिजे. त्याच्या व्यतिरिक्त अजून काय पथ्य असावीत आणि सगळ्यात गंभीर भीषण आजार कुठला? तर गंभीर भीषण आजार एक निवडायचा झाला तर मी म्हणेन पॅनक्रिएटायटिस असेल तो. कारण तो असा चटकन म्हणजे वीज पडल्यासारखा तो पडतो, कोणालाही होऊ शकतो तो. पण विशेषतः तेलकट जास्त खाणारे, ड्रिंक्स, काही विशेष प्रकारची औषधं घेणाऱ्या लोकांमध्ये तो होऊ शकतो कॉमनली, पण कोणालाही तो होऊ शकतो. आणि पॅनक्रिएटायटिस इज लाईक पोटामध्ये आलेला अटॅक आल्यासारखंच आहे, म्हणजे इक्वल टू हार्ट अटॅक. म्हणजे तो तसा बघितला तर किरकोळीत बराही येऊन जाऊ शकतो किंवा खूप दीर्घकाळ त्रास देऊ शकतो आणि वर्षोनवर्ष त्याची ट्रीटमेंट करावी लागते. सो मी म्हणेन पॅनक्रिएटायटिस ही एक गोष्ट अशी आहे की त्याच्यापासून जरा जपून राहा. आणखीन आजाराबद्दल बाकी म्हणायला गेलं तर खरं तर आजार होऊ नये, प्रतिबंधात्मक गोष्टी करणं जास्त महत्वाचं आहे. मला मगाशी महत्वाचं विचारत होतं, तो विषय राहिला होता माझ्याकडनं
की प्राणायाम हा जो काही आहे हा थेट पोटाशी संबंधित असा एक आपली प्रकार आहे. कारण आपण जो काही श्वास घेतो तो सगळा पुन्हा आपल्या फुफ्फुसांमध्ये जातो. तर या प्राणायामचा उपयोग ह्या पोटांच्या सगळ्या अवयवांना व्यायाम देण्यासाठी म्हणून होतो. ओके, हे मला थोडंसं यात मी वेगळं असं म्हणेन की जनरल हेल्थ अँड वेल बिईंग, आपण स्वस्थ हेल्दी आयुष्य जगण्यासाठी ना व्यायाम करा. हो. सिंपल. हो. मग तुम्ही प्राणायाम करा, सूर्यनमस्कार घाला, चालायला जा, फिरायला जा, एक्सरसाइज करा, जिम करा, जे काही करायचं ते करा, पोहायला जा. पण आय विल नॉट इक्वेट दॅट की प्राणायाम केला की फुफ्फुस चांगलं, अमुक केलं, सूर्यनमस्कार घातला की पाठ चांगली, असं नाही. तुमच्या जनरल फिटनेस, जनरल वेल बिईंग, हेल्दी राहण्यासाठी कोणत्याही एक प्रकारचा व्यायाम तुम्ही करा, पण रेग्युलरली करा. आय विल नॉट से की तुम्ही चालून फिरून आला की हार्ट चांगलं राहतं, प्राणायाम केला की मेंदू चांगला राहतो. ह्यात मला काही इंटरेस्ट नाही. मला ते अख्खं शरीर चांगलं राहिलं पाहिजे, बरोबर, हेल्दी राहिलं पाहिजे. बरोबर. सो दॅट इज मोर इम्पॉर्टंट. कोणता व्यायाम करता इज नॉट इम्पॉर्टंट ॲट ऑल. व्यायाम करणं गरजेचं आहे. बरोबर. एकूणच आपण म्हणतो सर सलामत तो पगडी पचास, तसाच हा प्रकार आहे की आपलं जर आरोग्य चांगलं असेल तर मग आपल्याला सगळ्या या बाकीच्या भौतिक सुखांचा आनंद घेता येतो. पण बऱ्याचदा होतं असं की भौतिक सुखांचा आनंद घेण्याच्या नादामध्ये आपण आपल्या आरोग्याकडेच लक्ष देत नाही आणि मग त्याच्यानंतर मग डॉक्टरांची पायरी चढावी लागते आणि मग एका विशिष्ट टप्प्यानंतर डॉक्टरही हातबल होतात, कारण आपली संपूर्ण जीवनशैलीच त्याला कारणीभूत असते, आपणच जबाबदार असतो. आज अत्यंत महत्त्वाच्या अशा विषयावरती डॉक्टर अनिश आमटे आमच्या स्टुडिओमध्ये आले आणि त्यांनी आमच्याशी बातचीत केली, आमच्या सगळ्या प्रेक्षकांना याबद्दलची माहिती दिली. याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि पुढच्या सोमवारी पाहायला विसरू नका आणखीन एका विषयावरील चर्चा संवाद प्रतिवादमध्ये. हे आहे BTV नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल बी, प्रतिबिंब जनमनाचं.